अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध कधी थांबणार? अवघ्या जगासाठी हा प्रश्न अगदी कळीचा बनलाय. पण त्याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाहीये. बरं, ज्यांनी याचं उत्तर द्यायचं त्यांच्या उत्तरावर विश्वास कसा ठेवायचा हा देखील प्रश्न आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ढीग वल्गना करत या युद्धाची सुरुवात केली. मात्र आता अमेरिकेनं युद्ध समाप्ती केली तरी प्रत्यक्षात युद्ध कधी संपेल हा कळीचा मुद्दा आहे. या सगळ्या संदर्भातला एक सविस्तर वृत्तांत जाणून घेऊयात. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. याचे संकेत खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. महत्त्वाचं म्हणजे आधी इराणनं करार करावा अशी अट घालणारे ट्रम्प आता स्वतःच विना करार या युद्धातून माघार घ्यायला तयार झाले. ट्रम्प नेमकं काय म्हणालेत तेही बघा. इंधनाचे दर कमी होण्यासाठी मला फक्त इराणमधून माघार घ्यावी लागेल. आम्ही ते लवकरच करणार आहोत, कदाचित 2 आठवड्यांमध्ये. आम्हाला जेव्हा वाटेल की आम्ही इराणला पुन्हा अश्मयुगात ढकललंय तेव्हा आम्ही माघार घेऊ. इराणमधलं आमचं उद्दिष्ट पूर्ण होत आलंय, त्यामुळे इराणनं करार नाही केला तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. ट्रम्प यांचं हे विधान म्हणजे अमेरिकेच्या हतबलतेची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. कारण 32 दिवस भीषण हल्ले करूनही इराण बधत नाहीये. हार मानणं तर दूरच, पण इराणचं नेतृत्व चर्चेलाही बसत नाहीये. उलट आम्ही अमेरिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जना इराण करतोय. तिकडे अमेरिकेत पेट्रोलचे दर $4 प्रति गॅलनच्या पुढे गेलेत. त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्यानं घसरतीये. आंतरराष्ट्रीय पटावर एकही बलाढ्य देश अमेरिकेच्या मदतीला आलेला नाही. तुमचं युद्ध तुम्हीच निस्तरा असा सर्व देशांचा सूर दिसतोय. त्यामुळे अमेरिका एकटी पडलीय. आखाती देशांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांचा परिणाम जगभरात जाणवतोय. फिलिपिन्स सारख्या देशामध्ये ऊर्जेची आणीबाणी जाहीर करावी लागली. म्हणूनच ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे जर खरंच 2 आठवड्यात युद्ध संपलं तर भारतासह अवघ्या जगासाठी तो मोठा दिलासा ठरणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.